नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहतात न्यूज 36 महाराष्ट्र. एफस्टीन फाईल आणि नरेंद्र मोदींची खुर्ची जाईल का? 30 लाख कागद, 2000 व्हिडिओ, शेकडो फोटो, शेकडो ईमेल नी बनलेली आहे एफस्टीन फाईल. या फाईलमध्ये जॉर्ज बुश, डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन, मार्क झुकरबर्ग, ब्रिटनचे माजी राजपुत्र अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर सह भारतातील अनिल अंबानी, हरदीप पुरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पण नाव आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागणार का? मित्रांनो, अमेरिकन जेफ्री एफस्टीन एक सामान्य शिक्षक. सुरुवातीला त्याने अक्षरशः भाड्याने कपडे आणून टापटीप होऊन पेज 3 पार्ट्या अटेंड करणं सुरू केलं. त्यातून त्याने राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांच्याशी ओळखी निर्माण केल्या. त्यांना तो स्वतःची ओळख फायनान्शियल ॲडवायझर म्हणून करून देत होता. पैसेवाल्यांना अशा माणसाची नितांत गरज असते. त्याने स्वतःला लोकांची गरज म्हणून पेश केलं. यातून त्याने मोठा पैसा कमवायला सुरुवात केली. पुढे पार्ट्या, ओळख आणि रगड पैसा हे समीकरणच झालं. त्याने एवढा पैसा कमवला की एक अख्खं मेक्सिकन बेटच विकत घेतलं, तब्बल 10,000 एकरचं. तिथं त्याने आलिशान महाल बांधला. तेथे तो जगातील नामवंत राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी यांना स्वतःच्या खाजगी जेटने टूर घडून आणू लागला. त्यांच्या मनोरंजनासाठी मुली असायच्या. प्रसंगी त्या मुलींना मारून तो बाहेर कुठेतरी पुरून टाकायचा. आणि यापेक्षाही विकृत गोष्ट म्हणजे मनोकामना सिद्धीसाठी मुलींचा बळी देखील दिला जायचा आणि त्यांचं मांस देखील भक्षण केलं जायचं. कधी ना कधी पापाचा गडा भरतोच. 2007 मध्ये जेफ्री एफस्टीनला गुन्ह्यात 13 महिन्याची जेल झाली. जगातील सर्वात ताकदवर लोकशाही राष्ट्रात एवढ्या मोठ्या गुन्ह्याला केवळ 13 महिना शिक्षा मिळते असं म्हटल्यावर कायद्याच्या कसोटीत भारत हा अमेरिकेपेक्षा कितीतरी महान आहे याची कल्पना येते. असो, यातून जेफ्री किती ताकदवर असामी होता हे दिसून येतं किंवा त्याने तोंड बंद ठेवण्यासाठी केलेली ती तजवीज होती. परत 2018 मध्ये त्याला अटक झाली आणि 19 मध्ये त्याने जेलमध्येच आत्महत्या केली. जेव्हा आत्महत्या केली तेव्हा त्याच्या खोलीत सहकारी नव्हते, पहारेकरी झोपले होते आणि CCTV कॅमेरे हे 2 मिनिटासाठी बंद झाले होते. थोडक्यात पुढे मागे आपलं तोंड उचकून भांडाफोड होऊ नये म्हणून त्याची हत्या झाली होती. स्वतःला करोडपती बनण्यासाठी त्याने अनेक बकरे बनवले. त्या बकऱ्यांनीच जेफ्रीला बळीचा बकरा बनवला. इथे नियतीचा पहिला अंक संपला. मित्रांनो, एफस्टीन संपला, पण मरावे परी फाईल रूपी उरावे. त्या फाईलच्या धमाक्यामुळे अनेक नाव आलेल्या व्यक्तींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सगळ्यात मोठा दणका बसला तो ब्रिटनचे माजी राजकुमार अँड्र्यू माउंटबॅटन विंडसर यांना. त्यांना चक्क पोलिसांनी अटक केली. ब्रिटनच्या राजघराण्याच्या इतिहासात अशी अटक पहिल्यांदाच झाली आहे. तर बिल गेट्स यांच्या विकृत वागण्यामुळे त्यांचा मेलिंडा गेट्स यांच्याशी घटस्फोट झाल्याचं बोलण्यात येतं. आणि बिल गेट्स यांनी कबूल केले की मी जेफ्रीच्या संपर्कात आलो, याचं मला अतिशय वाईट वाटतंय. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विधान केलं की मी ठरवलं तर नरेंद्र मोदी यांना राजकारणातून संपवू शकतो. मुळात स्वतःच गाळात रोतरेला डोनाल्ड दुसऱ्यांना काय बुडवणार? हा हवाई बाण आहे की मोदी खरंच अडचणीत येतील. जेफ्री म्हणतो की इस्रायलच्या दौऱ्याच्या आधी मी मोदींना सल्ला दिला की या दौऱ्यात तुम्ही काय करायचं. हा सल्ला त्याने ईमेल मार्फत दिला आणि तो ईमेल त्याने अनिल अंबानी यांच्या आयडीवर पाठवला, ना की नरेंद्र मोदी यांच्या. मुळात मोदींनी असा कोणताही सल्ला मागितला नव्हता. मोदींना 2000 पर्यंत अमेरिकेचा व्हिसाच नव्हता आणि त्यानंतर त्यांचे सर्व दौरे हे सरकारी होते. थोडक्यात या फाईलमध्ये अनेक भारतीयांची नावं असली तरी प्रत्यक्ष एकही जण बेटावर गेल्याचे निदर्शनास येत नाही. मित्रांनो, दुसरा अंक तर सुरूच राहणार आहे. आरोप प्रत्यारोप होतच राहतील.
कदाचित पुढे अजून काही धेंडांची नावे बाहेर येऊ शकतील. भारतात अजून कोणाचं नाव येते का ते पाहावं लागेल. अंबानी किंवा हरदीप पुरी यांच्यावर काय कारवाई होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प कुणाकुणाला गन पॉइंटर ठेवून ब्लॅकमेल करतील. यापुढे काही खऱ्याखुऱ्या किंवा खोट्या आत्महत्या होतात का, या घटनांनी दुसरा अंक भरलेला असेल. थोडक्यात पैशाच्या हव्यासापोटी जेफ्री एफिस्टनचा अनैसर्गिक मृत्यू झाला. पाठीमागे 52,000 करोड आणि एक शापित बेट ठेवून गेला नियतीची टांगती तलवार. गुन्हेगार कोणी असो, नियती धडा शिकवणारच. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटू. कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.